आपण काय काय बघितलं, तर आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर बघितला. म्हणजे आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, and that is called as Kw. At 25 degree centigrade, Kw is equal to 1 into 10 raised to minus 14. त्याची व्हॅल्यू बघितली. नंतर pH plus pOH is equal to 14. pH म्हणजे काय बघितलं, pH is the negative logarithm to the base 10 of hydrogen and concentration. त्याच्यावर pOH पण बघितला आणि pH plus pOH is equal to 14 हे बघितलं आणि pH स्केल. आता pH स्केलमध्ये आपण काय बघितलं होतं त्या ठिकाणी की 0 to 7 असेल तर ॲसिडिक pH असतो, 7 असेल तर न्यूट्रल आणि 7 to 14 ह्या रेंजमध्ये जर असेल 7च्या पुढं आणि 14च्या पर्यंत तर तो काय असतो, बेसिक सोल्युशन असतं. आता हे सगळा भाग बघितल्यानंतर आपण सॉल्टच्या बाबतीत आता बघतोय. पुढचा टाईप आपण कशाचा बघतोय, टाईप्स ऑफ सॉल्ट. मग सॉल्ट बघत असताना आपण RNA थेरी बघितली. RNA थेरीप्रमाणे ॲसिड H प्लस आयन देतं आणि बेस OH मायनस आयन देतं. मग डेफिनेशन काय येते न्यूट्रलायझेशनची, तर ॲसिड रिॲक्ट्स विथ बेस टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. म्हणजे सॉल्ट म्हणजे काय, सॉल्ट मीन्स व्हेन ॲसिड reacts with base it produces salt and water. म्हणजे ऍसिड आणि बेसची रिॲक्शन होते आणि सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. म्हणजेच काय, कंपाऊंड फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ ऍसिड अँड बेस इज कॉल्ड एज सॉल्ट. आता त्याच्यानंतर हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट बघण्यापूर्वी आपण टाइप्स ऑफ सॉल्ट बघणार आहोत. नेक्स्ट पॉईंट जो बघणार आहोत आपण हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट आणि इक्विलिब्रियममधल्या त्याच्यामधल्या टाइप्स ऑफ सॉल्ट आपण बघतोय. तर हे टाइप्स ऑफ सॉल्ट कशावरून पडले, तर ऍसिड कोणत्या टाईपचं आहे आणि बेस कोणत्या टाईपचं आहे त्याच्यावरून हे टाइप्स ऑफ सॉल्ट पडले. तर पहिला सॉल्ट कोणता आहे, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस विच इज फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. फॉर एक्झाम्पल, आता ह्या ठिकाणी मी एक्झाम्पल पण बोर्डवर लिहिलेली आहेत आणि हा सगळा पार्ट सुद्धा आपला अगोदरच्या लेक्चरमध्ये झालेला आहे. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस म्हणजे दोज इलेक्ट्रोलाइट्स विच आर डिसोसिएट कम्प्लिटली, त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. वीक ऍसिड आणि वीक बेस म्हणजे काय, जे पार्शली डिसोसिएट होतात त्यांना वीक ऍसिड आणि वीक बेस होतं म्हणतो. आणि ही एक्झाम्पल्स मी त्यावेळी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये सांगितलं पण होतं की हे एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील आणि त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग ही एक्झाम्पल्स लक्षात ठेवली तर पहिला टाईप सॉल्टचा बघत असताना स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा काय झालं बघा. त्या ठिकाणी एक्झाम्पल आपण लिहिलंय NaCl. मग NaCl कशापासून तयार झालं, तर स्ट्रॉंग ऍसिड काय आहे आपलं HCl, HCl मधला Cl आणि स्ट्रॉंग बेस मधला NaOH. HCl आणि NaOH ची रिॲक्शन तयार होऊन काय झालं, NaCl तयार झालं. म्हणजे NaCl इज अ सॉल्ट फॉर्म्ड फ्रॉम स्ट्रॉंग बेस NaOH and strong acid HCl. Again Na2SO4. Na2SO4 is formed from strong acid H2SO4 and strong base NaOH. ह्याच्यामधला फक्त H आणि OH जातो आणि उरलेल्यापासून आपल्याला तो काय त्या ठिकाणी सॉल्ट मिळतो. आता KCl सॉल्ट कशापासून तयार झालं, तर स्ट्रॉंग बेस KOH आणि स्ट्रॉंग ऍसिड HCl, K आणि हे Cl मिळून त्या ठिकाणी काय तयार झालं, KCl तयार झालं. NaNO3 ते एक्झाम्पल लक्ष देऊन बघा म्हणजे लक्षात येईल. NaNO3, NaNO3 मध्ये काय आहे, NaOH आणि HNO3 याच्यामधला NO3 आणि NaNO3 म्हणून NaNO3 तयार झाला. त्याच्यानंतर KNO3, KOH आणि HNO3 पासून काय तयार झाला, KNO3 तयार झालं. म्हणजे these are the salts of strong acid and strong base which are formed by the combination of strong acid and strong base. Then second type is the salt of strong acid and strong base. आता हे चार टाइप्स आपण बोर्डवरती लिहिलेले आहेत, लक्षात येतं का बघा. सॉल्टचे पण चार टाइप्स आहेत आणि त्याचबरोबर स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड आणि वीक बेस असे आहेत. मग ह्या प्रत्येकाच्या कॉम्बिनेशननुसार त्या ठिकाणी हे चार सॉल्टचे टाइप झालेले आहेत. मग दुसरा सॉल्टचा टाइप कोणता आहे, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. वीक बेस, आता स्ट्रॉंग ऍसिड काय घेतला, HCl आणि NH4OH, त्याच्यापासून काय तयार झालं ते NH4Cl. आता CuOH टाइप आणि H2SO4 याच्यापासून CSO4 तयार झालं. आता NH4NO3 is the salt formed from NH4OH and HNO3.
CCl2 also formed from CuOH twice and HCl. Again salt of weak acid and strong base. आता हे तिसरा टाइप आपण बघतोय. ह्याच्यामध्ये कोणते आहेत सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. एक्झाम्पल काय घेतलंय CH3COONA. लक्षात येतं का बघा. आता CH3COOH वीक ऍसिड आहे आणि स्ट्रॉंग बेस काय आहे NaOH. NaOH आणि CH3COOH याच्या कॉम्बिनेशनने काय तयार झालं CH3COONA. आता KCN कशापासून तयार झालं तर KOH आणि HCN. कारण हे दोनच टाइप ह्या ठिकाणी कन्सिडर करायचे आहेत. त्याच्यानंतर सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. दोन्ही पण वीक. ऍसिड पण पार्शियली डिसोसिएट होणार आणि बेस पण पार्शियली डिसोसिएट होणार. तर ह्या ठिकाणी ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशननी हे सॉल्ट तयार झालं. एक्झाम्पल कोणतं आहे बघा त्या ठिकाणी CH3COONH4 म्हणजे CH3COO मायनस CH3COOH आणि NH4OH combines in the form CH3COONH4. And again NH4CN is the example of HCN and NH4OH. Again another example is NH4F. This is also the example of weak acid and weak base. आता आपण weak acid salt चे टाइप्स बघितले चार आणि त्या चार टाइपचे सॉल्ट बघितल्यानंतर ते कसे फॉर्म होतात हे पण बघितलं आणि त्याची एक्झाम्पल्स बघितली. आता हे एक्झाम्पल्स बघितल्यानंतर सॉल्टची डेफिनेशन बघितली. आता नेक्स्ट भाग जो बघणार आहोत तो बघणार आहोत आपण हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. हायड्रोलिसिस म्हणजे काय हे आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे. आपण नेहमी म्हणतो इंटरॅक्शन विथ वॉटर इज कॉल्ड एज हायड्रोलिसिस किंवा कोणतीही रिॲक्शन वॉटर बरोबर झाली की त्याला हायड्रोलिसिस म्हणायचं. मग आता हायड्रोलिसिस बरोबर रिॲक्शन झाली तर सॉल्ट इंटरॅक्शन सॉल्ट विथ वॉटर इज कॉल्ड एज हायड्रोलिसिस. आता ही रिॲक्शन होत असताना नेमकी प्रोसेस काय होते ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर सॉल्ट इज कम्प्लिटली डिसोसिएटेड इनटू वॉटर. जेव्हा सॉल्ट आपण पाण्यामध्ये विरघळतो तो कम्प्लीट डिसोसिएट होतो आणि वॉटर इज अ सॉल्वंट आणि वॉटर इज ओनली स्लाइटली डिसोसिएटेड. म्हणजे वॉटरच्या बाबतीत काय होतं बघा H2O लिक्विड प्लस H2O gives H3O plus OH minus. H3O plus aqueous OH minus aqueous. ह्या ठिकाणी काय झालं वॉटर इज ओनली slightly dissociated but salt is completely dissociated. In water concentration of H2O is equal to H3O plus is equal to concentration of OH minus. वॉटर मध्ये काय असतं कॉन्सन्ट्रेशन दोन्हीचं सेम असलं याचा अर्थ काय झाला वॉटरचा pH किती असतो pH is equal to 7. pH 7 आहे. मग आता ह्या आयन्स मध्ये जेव्हा सॉल्टचे कॅटायन्स किंवा एनायन्स रिॲक्ट होतील सॉल्टचे कॅटायन्स किंवा एनायन्स रिॲक्ट होतील तेव्हा ह्या ठिकाणी ह्याची जी इक्विलिटी आहे दोन्हीच्या कॉन्सन्ट्रेशन मधली ती कॉन्सन्ट्रेशन मधली इक्विलिटी काय होते डिस्टर्ब होते. म्हणजे काय होईल काही वेळा त्याच्या कॅटायन्स जेव्हा रिॲक्ट होतील समजा तर काही वेळा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज ग्रेटर दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस होईल. म्हणजेच काय होईल pH इज लेस दॅन 7 म्हणजे H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं म्हणजे pH लेस दॅन 7 असणार. किंवा काही वेळा त्याचे जे एनायन्स आहेत ते रिॲक्ट होतील त्याच्याबरोबर तेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज लेस दॅन OH मायनस म्हणजे काय होईल pH इज ग्रेटर दॅन 7. म्हणजे याचाच अर्थ पण काही वेळा दोन्ही आयन्स रिॲक्ट होतील पण ह्या H3O प्लस आणि OH मायनस आयनच्या कॉन्सन्ट्रेशन वरती काही फरक पडणार नाही pH आहे तसा 7 राहू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की सुरुवातीला वॉटर जे आहे त्या वॉटरमध्ये H3O प्लस आणि OH मायनस आयन्स दोन्ही आहेत दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे पण ते जेव्हा नुसतं प्युअर वॉटर असेल तेव्हा pH 7 असेल. पण त्याच्यामध्ये जेव्हा सॉल्ट आपण ऍड करू सॉल्ट ऍड केल्यानंतर त्याचा pH किंवा त्याची जी इक्विलिटी आहे कॉन्सन्ट्रेशनची ती डिस्टर्ब होईल. काही वेळा pH लेस दॅन 7 येईल काही वेळा pH ग्रेटर दॅन 7 येईल आणि हे केव्हा होऊ शकतं सॉल्टचे कॅटायन्स किंवा एनायन्स वॉटर बरोबर रिॲक्ट होतील तेव्हा होऊ शकतं. म्हणजेच रिॲक्शन बिटवीन द आयन्स ऑफ द सॉल्ट अँड आयन्स ऑफ द वॉटर इज कॉल्ड एज हायड्रोलिसिस. लक्षात येतं का बघा रिॲक्शन बिटवीन आयन्स ऑफ द सॉल्ट अँड आयन्स ऑफ द वॉटर इज कॉल्ड एज हायड्रोलिसिस. मग आता ते झाल्यानंतर त्याचा pH जर बदलतो तर त्याची डेफिनेशन काय होईल द रिॲक्शन इन विच
cation or anion or both the ions of the salt, react with water, react with कशाबरोबर आले वॉटर येणार का नाही, react with ions of the water to produce acidity or alkalinity or sometimes neutrality. काय म्हटलं बघा डेफिनेशन मध्ये, इट इज डिफाइंड एज द रिएक्शन इन व्हिच cations or anions or both the ions of the salt react with ions of the water to produce acidity or alkalinity or sometimes neutrality. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय, ions of the salt reacts with ions of the water. Reaction in which cations or anions or both the ions of the salt react with ions of the water to produce acidity or alkalinity or sometimes neutrality is called as hydrolysis of salt. आता मगाशी आपण हायड्रोलिसिसचे 4 टाइप्स बघितले होते. त्या प्रत्येक टाइप मध्ये कशा पद्धतीने हायड्रोलिसिस होतं किंवा प्रोसेस काय होते, म्हणजे कॅटायन रिॲक्ट होतो का एनायन रिॲक्ट होतो, सोल्युशन ॲसिडिक होतं का बेसिक होतं का न्यूट्रल होतं, हे आपण त्या टाइप्स वरून बघणार आहोत. फर्स्ट टाइप बघतोय सॉल्टचा, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. फॉर एक्झाम्पल NaCl is the salt of strong acid HCl and strong base NaOH. NaCl हे सॉल्ट स्ट्रॉंग ॲसिड HCl आणि स्ट्रॉंग बेस NaOH पासून बनतं. NaCl when dissolved into water it dissociates completely. It dissociates into ions Na plus Cl minus. But Na plus ions and Cl minus ions have no tendency to react with water. असं का म्हटलं, कारण जेव्हा Na plus ions वॉटरच्या आयन बरोबर रिॲक्ट होईल तेव्हा त्याच्यापासून NaOH परत तयार होतं आणि Cl मायनस जेव्हा वॉटरच्या आयन बरोबर रिॲक्ट होतं तेव्हा परत HCl तयार होतं आणि HCl आणि NaOH both are strong electrolytes. Therefore they again dissociate into H plus Cl minus Na plus OH minus. Then the dissociation or hydrolysis reaction is represented by Na plus aqueous plus Cl minus aqueous plus H2O gives HCl plus NaOH. आता सांगितल्याप्रमाणे हे Na plus Cl minus तयार झाले ते वॉटर बरोबर रिॲक्ट होऊन काय तयार होणार, स्ट्रॉंग ॲसिड HCl आणि स्ट्रॉंग बेस NaOH तयार होणार. हे काय आहेत पॉसिबल प्रॉडक्ट्स. ह्याला काय म्हणायचं, पॉसिबल प्रॉडक्ट्स काय त्या ठिकाणी HCl आणि NaOH. पॉसिबल प्रॉडक्ट्स तयार झाले. परत काय सांगितलं, हे दोन्ही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे त्याचं कंप्लीट डिसोसिएशन होतं. मग डिसोसिएशन कसं दाखवायचं त्या ठिकाणी, HCl aqueous प्लस NaOH aqueous plus H2O gives H3O plus plus Cl minus plus Na plus OH minus. म्हणजे HCl आणि NaOH त्याच्यापासून परत आपल्याला काय मिळतात, H3O plus Cl minus plus Na plus OH minus.
याचाच अर्थ काय झाला, जे रिॲक्टंट आहेत तेच परत प्रॉडक्ट्स झाले. रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट बोथ आर सेम. And when we dissolve the NaCl into the water, then in water concentration of H3O plus ion is equal to that of OH minus ion. Concentration of H3O is equal to concentration of OH minus ion. प्युअर वॉटरमध्ये H प्लस आयन आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन सेम असतं, पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये NaCl ऍड करू तेव्हा सुद्धा काय होतं, कॅटायन किंवा एनायन हे दोन्ही पण वॉटरच्या एनायन किंवा कॅटायन बरोबर रिॲक्ट होत नाहीत आणि त्यामुळं वॉटरचं H प्लस आयनचं आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे तसं जातं. म्हणजे हे Na प्लस आणि Cl मायनस आयन जे आहे ते हायड्रॉलिसिस म्हणजे H2O वरती H2O बरोबर रिॲक्शन त्याची होत नाही. म्हणून काय राहतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. आणि अगेन द सोल्युशन इज न्यूट्रल इन नेचर. जर दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर सोल्युशन न्यूट्रल असणार आणि pH इज इक्वल टू 7. मग याचा अर्थ काय झाला, एनायन्स किंवा कॅटायन्स वॉटर बरोबर रिॲक्ट होत नाहीत. म्हणजे डेफिनेशन प्रमाणे काय व्हायला पाहिजे, एनायन्स किंवा कॅटायन्स वॉटर बरोबर रिॲक्ट व्हायला पाहिजेत आणि टू प्रोड्यूस ऍसिडिटी ऑर बेसिसिटी. पण ह्या ठिकाणी एनायन्स आणि कॅटायन्स वॉटर बरोबर रिॲक्ट पण होत नाहीत आणि त्या ठिकाणी ऍसिडिक किंवा बेसिक सोल्युशन पण तयार होत नाही. का तर हे आयन्स वॉटर बरोबर रिॲक्ट नाही झाल्यामुळं वॉटर मधलं जे आयनचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते आहे तसं राहतं, ही इक्विलिटी डिस्टर्ब होत नाही आणि ते सोल्युशन त्याचा pH 7 राहतो, ते न्यूट्रल राहतं. That means the salt of strong acid and strong base does not undergoes hydrolysis. सेकंड सॉल्टचा टाईप बघतोय आपण, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. तर एक्झाम्पल आपण कोणतं कोणतं बघितलं होतं, NH4Cl आणि CuSO4. तर आता ह्या ठिकाणी CuSO4 एक्झाम्पल बघतोय आपण. CuSO4 is the salt of strong acid H2SO4 and strong weak base CuOH twice. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड H2SO4 आणि वीक बेस CuOH twice पासून CuSO4 बनतं. आता CuSO4 when dissolved in water it dissociates completely. CuSO4 पाण्यामध्ये डिझॉल्व केलं तर कम्प्लिटली डिसोसिएट होतं. CuSO4 aqueous gives Cu++ aqueous plus SO4 - aqueous. हे तयार झाल्यानंतर आता ह्याच्यामधले डेफिनेशन प्रमाणे काय व्हायला पाहिजे, CuSO4 पाण्यामध्ये डिझॉल्व करतोय म्हणजे ह्या पाण्यात काय असणार आहे बघा, H2O प्लस H प्लस आयन्स पण असणार आहेत आणि OH मायनस आयन्स पण असणार आहेत. मग त्याच्याबरोबर हे आयन्स रिॲक्ट व्हायला पाहिजेत. बट SO4 - आयन्स हॅव नो टेंडन्सी टू रिॲक्ट विथ वॉटर. का रिॲक्ट त्याची टेंडन्सी नाही वॉटर बरोबर रिॲक्ट व्हायची, कारण वॉटर बरोबर रिॲक्ट झालं SO4 - किंवा हायड्रोजन H प्लस आयन्स बरोबर रिॲक्ट झालं तर त्याच्यापासून H2SO4 तयार होतं. म्हणजे SO4 - आयन्स वॉटरच्या आयन्स बरोबर रिॲक्ट झाले तर त्याच्यापासून H2SO4 तयार होणार आणि H2SO4 अगेन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, अगेन इट डिसोसिएट इनटू H प्लस आणि SO4 - म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे परत त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होणार. त्यामुळं SO4 - आयनला हॅव नो टेंडन्सी टू रिॲक्ट विथ वॉटर. मग राहिला प्रश्न कुठल्या आयनचा, फक्त Cu++चा. मग Cu++ आयन्स तेवढा वॉटर बरोबर रिॲक्ट होतो. मग त्याची रिॲक्शन काय येते, Cu++ aqueous when reacts with water CuOH twice plus twice H3O plus. काय झालं बघा, Cu++ plus 4H2O gives CuOH twice aqueous plus twice H3O aqueous. म्हणजे ह्या ठिकाणी कसं झालं, Cu++ ions combines with OH minus ions of water and produces CuOH twice. हे H प्लस आयन्स बरोबर रिॲक्ट होतात म्हणून स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट H2SO4 होतं आणि ते कम्प्लीट डिसोसिएट होतं म्हणून त्याची टेंडन्सी नाही रिॲक्ट व्हायची. मग Cu++ आयन्स काय होतात,
OH मायनस आयन्स बरोबर कंबाईन होतात आणि CuOH ट्वाइस हे काय तयार होतं त्या ठिकाणी वीक बेस तयार होतं, वीक बेस आणि H2O प्लस आयन्स त्या ठिकाणी तयार होतं आणि ड्यू टू दिस H3O प्लस आयन्स द सोल्युशन बिकम ॲसिडिक इन नेचर. म्हणजे ह्या ठिकाणी Cu प्लस प्लस आयन्स जेव्हा वॉटर मॉलिक्यूल बरोबर कंबाईन होतात तेव्हा अनडिसोसिएटेड वीक बेस तयार होतं आणि त्याच्याबरोबर H3O प्लस आयन्स किंवा H प्लस आयन्स तयार होतात आणि म्हणजेच ह्या ठिकाणी सोल्युशन काय होतं ॲसिडिक इन नेचर. म्हणजे pH काय झाला ह्या ठिकाणी लेस दॅन 7. अजून एक गोष्ट लक्षात कशी ठेवायची बघा, जेव्हा सॉल्ट आपण बघतो तेव्हा सॉल्ट टाईप बघत असताना तर स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस आहे की नाही. तर स्ट्रॉंग ॲसिड आहे म्हटल्यानंतर सॉल्टचं सोल्युशन काय होणार त्या ठिकाणी ॲसिडिकच होणार. म्हणजे जर स्ट्रॉंग बेस असतं तर सोल्युशन काय झालं असतं बेसिक झालं असतं. इथं स्ट्रॉंग ॲसिड आहे म्हणजेच ह्या ठिकाणी काय होणार हे सोल्युशन ॲसिडिक होणार. म्हणजे Cu प्लस प्लस आयन्स कंबाइन्स विथ वॉटर मॉलिक्यूल OH मायनस आयन्स and formed CuOH twice plus twice H3O and due to this H3O plus ions the solution is acidic in nature. आता acidic in nature जरी असलं तरी आता डेफिनेशन कशी प्रूव्ह झाली बघा. cations of the salt react with ions of the water to produce acidity, and this reaction is called as hydrolysis. रेग्युलर प्रॅक्टिकलमध्ये जेव्हा आपण CuSO सोबत सोल्युशन प्रिपेअर करतो तर ते CuSO सोबत सोल्युशन प्रिपेअर करत असताना ते पाण्यामध्ये डिझॉल्व केलं की टर्बिड होतं बिकॉज ऑफ दिस स्पॅरिंगली सोल्युबल वीक बेस CuOH टाईप. हे जे आहे वीक इलेक्ट्रोलाइट त्याच्यामुळे ते सोल्युशन टर्बिड होतं आणि हे टर्बिड झालेलं सोल्युशन परत क्लिअर होण्यासाठी काय करावं लागतं. To remove the turbidity due to CuOH type, we add H2SO4 to that solution. And H2SO4 shifts the equality of the reaction towards the left hand side, and we get the clear solution of CuSO4. म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिकल करत असताना CuSO4 चं सोल्युशन क्लिअर सोल्युशन तयार करायचं असेल आणि त्याच्यामध्ये पांढरसर जी टर्बिडिटी येते ती दूर करायची असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं H2SO4 हे ॲड करावं लागतं.